नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला फणसाच्या रसापासून ताकाची कढी करून दाखवणार आहे. एक अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट अशी रेसिपी होते ही. तुम्हालाही नक्की आवडेल. मी रेसिपी दाखवते ती नीट बघा, सीझनला करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्यासाठी आता घेतलेलं साहित्य म्हणजे मला थोडीच कढी करायची, अगदी 2 वाट्या कढी करणार आहे. त्याच्यासाठी मी अगदी हा 2 चमचे फणसाचा रस घेतलाय. बरक्या फणसाचा रस 2 चमचे घेतलाय. त्यानंतर 1 चमचाभर बेसन, हे फोडणीसाठी तेल, 2 वाट्या ताक, सुकी मिरची, कढीपत्ता, नंतर मेथी, जिरं, हिंग आणि हळद एवढी याची तयारी आहे. आता आपण प्रथम काय करणार आहोत, प्रथम फोडणी तयार करणार. आधी फोडणी तयार करते आणि इकडे या ताकामध्ये मी बेसनही घालून घेते. हे बघा, हे बेसन लावून घ्यायचं ताकाला, म्हणजे कढी आपली फुटत नाही. हा फणसाचा रसही मी त्याच्यात घालून घेणार आहे आणि हे सगळं घुसळून घेणार आहे, व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे, म्हणजे गाठी होणार नाहीत त्याच्यात. असं खूप सुंदर चवीची कढी लागते, एकदम मस्त वासच त्याचा सुंदर येतो. ज्यांना करायची आवड आहे त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. एकदम सोपी पद्धत दाखवते तुम्हाला. काही जण यामध्ये गरे सुद्धा घालतात, पण गरे घातलेले ते मग असे वाढताना वगैरे प्रश्न येतो, म्हणून गरे न घालता रसच घालायचा. रसाची रेसिपी सुंदर होते. एखादी गाठ बेसनमध्ये राहिली तरी सुद्धा ती शिजल्यावर छान लागते. आता आपण फोडणीसाठी तेल घालूया. तर कढीची फोडणी म्हटली की पहिल्यांदा मेथी दाणा घालायचा, जिरं, मेथी, खमंगपणा येतो छानपैकी. त्यानंतर मोहरी आणि याला सुक्या मिरच्यांची फोडणी घालायची. अत्यंत सुंदर वास येतो आणि छान लागते. ती मिरची अशी चांगली परतून घ्यायची. फोडणीवर आपण हळद घालणार आहोत आणि हे आपण ताक ओतणार आहोत. त्याच्यातून थोडं पाणी घालणार आहे, कारण ही कढी नाही तर दाट होईल. त्याच्या 2 वाटीभर पाणी घालते. तर आपली ही कढी, आता या कढीमध्ये आपण मीठ घालणार आहोत. मीठ घालायचा राहिला वासाला, तो तर मी वरून टाकते. थोडासा हिंग, कच्चा टाकला तरी चालतो, पण फोडणीत घातला तर त्याचा वास अधिक छान येतो. यामध्ये मीठ आणि चिमूटभर साखर. जरी गरे गोड असले तरी चवीला साखर घालावी लागते, त्याच्यामुळे चिमूटभर साखर आणि मीठ घालणार आहे. वरून कोथिंबीर घालायची की आपली कढी तयार. आणि अशी ढवळत राहायची, फुटू नये म्हणून ढवळत राहायची. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालायची. कढी तयार. खूप चवीची सुंदर कढी आणि भात, एकदम मस्त. वर ताजं आंब्याचं लोणचं. या सीझनचा मेनू. अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा ही कढी केली, भात केला, बस आणखीन काही नको. अशी ही आपली सुंदर गऱ्यांची कढी खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर दिसते बघा. जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती चवीला खूप सुंदर लागते. फणसाचा येणारा स्वाद तो तर आणखीनच छान येतो. अशी ही कढी या सीझनला नक्की सर्वांनी करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.